ओठाने सुद्धा खाता येईल इतके मौसूद असे हे तोंडात विरघळणारे तिळाचे लाडू बनून तयार झालेले आहेत। नमस्कार, मी सुवर्णाच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे। तर हे लाडू अगदी सहज सोप्या पद्धतीने आणि कोणीही बनवू शकतं, कारण हे लाडू बनवण्यासाठी आपल्याला गुळ वितळवायची गरज नाही किंवा कुठल्याही प्रकारचा पाक बनवायची अजिबात गरज नाही आणि अगदी थेंबर सुद्धा तूप आपण यामध्ये वापरलेला नाहीये। त्यामुळे हे लाडू अगदी महिनाभर 2 महिने किंवा त्यापेक्षा जास्त सुद्धा व्यवस्थित टिकतात। तर चला मग हे मस्त सोपे लाडू बनवायला सुरुवात करूयात। तर याच्यासाठी आपण साहित्य काय लागणार आहे बघूया। तर इथे फक्त 3 साहित्य आपल्याला लागणार आहे आणि सगळ्यात आधी आपल्याला लागणार आहे तीळ। तर इथे मी गावरान तीळ घेतलेला आहे, तुम्ही पॉलिश्ड तीळ सुद्धा घेऊ शकता, पण शक्यतो आपल्याला गावरान तीळ घ्यायचे आहेत, याची चव खूप छान लागते। यानंतर आपल्याला लागणार आहेत शेंगदाणे आणि गुळ लागणार आहे आपल्याला। तर हे 3च साहित्य वापरून आपण हे लाडू बनवणार आहोत आणि अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने आपले लाडू बनतात। तर हा गुळ आपल्याला साधाच घ्यायचा, चिक्कीचा गुळ घ्यायची अजिबात गरज नाही। जो गुळ आपण खिरीसाठी महिन्याच्या मालातून जो घरी आणतो तोच गुळ आपल्याला इथे वापरायचा आहे। तर इथे मी वाटीचं आता प्रमाण तुम्हाला सांगते। तर 1 वाटी इथे मी तीळ घेतलेला आहे, 1 वाटी शेंगदाणे आणि 2 वाटी मी चिरून घेतलेला हा गुळ घेतलेला आहे। वजनाचं म्हणाल तर इथे मी 100 ग्रॅम तीळ, 50 ग्रॅम शेंगदाणे आणि इथे मी 150 ग्रॅम हा गुळ घेतलेला आहे। तर इथे तुम्ही अशा पद्धतीची वाटी किंवा एखादं भांड मापासाठी घेऊ शकता आणि जेवढं आपलं हे मिश्रण आहे, हे जे आपण कोरडं मिश्रण दोन्ही जेवढं घेतलेलं आहे तेवढाच आपल्याला गुळ घ्यायचा आहे। तुम्ही ज्या भांड्याने मोजून घ्याल त्या भांड्याने आपल्याला अशा पद्धतीने मोजून घ्यायचं आहे। तर वाटीने म्हणाल तर हे दोन्ही कोरडं मिश्रण जर 2 वाट्या झाल्या तर गुळ आपल्याला 2 वाटी घ्यायचा आहे आणि हे दोन्ही कोरडं मिश्रण तुम्ही जर 1.5 वाटी घेतला तर गुळ आपल्याला 1.5 वाटी घ्यायचा आहे। आणि वजनाने म्हणाल तर हे दोन्ही जे आपण जिन्नस वापरलेले आहेत, शेंगदाणे आणि तीळ, हे दोन्ही वजनामध्ये मिळून जेवढं घ्याल तेवढाच आपल्याला गुळ घ्यायचा आहे। म्हणजे 150 ग्रॅम जर हे दोन्ही साहित्य झालं तर आपल्याला 150 ग्रॅम गुळ घ्यायचा आहे आणि दोन्ही मिळून तुम्ही 200 ग्रॅम घेतला तर 200 ग्रॅम आपल्याला गुळ घ्यायचा आहे। म्हणजे कोरडे जिन्नस आपण जेवढे वापरलेले आहेत त्याच्या मापानेच आपल्याला गुळ घ्यायचा आहे, वाटीने घ्या किंवा वजनाने घ्या। तर गुळ घेताना साधाच घ्यायचा आहे, पण थोडासा तो मऊसर असावा ही काळजी घ्यायची आहे आणि गुळ चिरून किंवा खिसूनच घ्यायचा आहे। तर आता आपण सगळ्यात आधी तीळ भाजून घेऊयात। तर इथे मी कढई गॅसवरती ठेवलेली आहे आणि आता हे तीळ आपण भाजून घेऊया। तर सगळ्यात आधी तीळ भाजून घ्या, म्हणजे कढई खूप तापलेली नसते, त्याच्यामुळे आपले हे जे तीळ आहे ते करपणार नाहीत आणि व्यवस्थित भाजले जातील। तीळ भाजताना गॅस बारीक किंवा मध्यम ठेवा आणि मध्यम गॅसवरती साधारण 1-2 मिनिटांमध्ये हे तीळ भाजून होतात। तीळ असे छान तडतडायला लागले, व्यवस्थित असे फुलून आले आणि त्याचा खमंग असा वास यायला लागला की समजायचं आपले तीळ भाजून झालेले आहेत। तर हे तीळ मी साधारण 2 मिनिटापासून भाजून घेत आहे, अगदी गॅस बारीक ठेवला होता आणि आता हे तीळ छान फुलून आलेले आहेत, तडतडायला लागलेले आहेत आणि याचा खमंग असा सुवास सुद्धा येत आहे। तर आता हे तीळ मी काढून घेणार आहे। तर इथे तुम्ही बघू शकताय अगदी छान असे हे तीळ फुलून आलेले आहेत। तर मी गॅस बंद करते आणि हे तीळ एका ताटामध्ये मी काढून घेते। तर तीळ काढल्यानंतर शेंगदाणे सुद्धा मी आता भाजून घेते आणि शेंगदाणे आपल्याला मध्यम ते बारीक गॅसवरतीच भाजायचे, साधारण 2 ते 3 मिनिटे लागतील। तर हे शेंगदाणे सुद्धा आपल्याला मध्यम गॅसवरतीच भाजून घ्यायचे आहेत। मोठ्या गॅसवरती जर तुम्ही शेंगदाणे भाजलात तर ते बाहेरून भाजल्यासारखे दिसतील किंवा करपतील, पण ते आतून कच्चे राहतात आणि नरम पडतात आणि यामुळे लाडूची चव जी आहे ती बिघडू शकते। त्याच्यामुळे छान खमंग आणि कुरकुरीत असे आपले शेंगदाणे भाजले पाहिजेत, तरच आपल्या लाडूला चव छान येते। आणि खमंग असे शेंगदाणे जर भाजले गेले तरच आपले लाडू सुद्धा बरेच दिवस टिकतात। तर शेंगदाणे आतून जर कच्चे राहिले किंवा नरम राहिले तर लाडू सुद्धा बरेच दिवस टिकत नाहीत। तर इथे मी शेंगदाणे जे आहेत छान खरपूस असे भाजून घेतलेले आहेत आणि आता मी गॅस जो आहे तो बंद करते आणि हे शेंगदाणे आपण थंड करून घ्यायचे आहेत। तर हे शेंगदाणे पूर्णपणे थंड झाल्यानंतर याची साल मी काढून घेणार आहे, पण तुम्हाला जर याची साल काढायची नसेल, तुम्ही असेच वापरणार असाल तर चालू शकतं। तर हे शेंगदाणे पूर्णपणे थंड झाल्यानंतर याची साल मी काढून घेतलेली आहे आणि हे तीळ सुद्धा पूर्णपणे थंड झालेले आहेत। तर आता मी मिक्सरचं भांडं घेते आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला सगळ्यात आधी हे शेंगदाणे काढून घ्यायचे आहेत। तर इथे मी मोठं मिक्सरचं हे भांडं घेतलेलं आहे आणि यामध्ये सगळे शेंगदाणे काढलेले आहेत। यानंतर आपल्याला गूळ यामध्ये घालायचा आहे। तर हा गूळ मी मगाशी सांगितल्याप्रमाणे चिरून किंवा खिसूनच घ्यायचा आहे, म्हणजे हा मिक्सरला व्यवस्थित आणि पटकन बारीक होतो। तर हा सगळा गूळ यामध्ये मी घालते।
तर हा मी मोजूनच घेतला होता, वाटीने 2 वाटी आणि वजनाने 150 ग्रॅम। तर आता हे तीळसुद्धा आपल्याला यामध्ये घालून मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। पण तुम्हाला हे तीळ जर जाडसर हवे असतील तर शेंगदाणे आणि गूळ आधी फिरवून घ्या आणि मग त्यामध्ये तीळ घातला तर तुमचे तीळ थोडेसे जाडसर राहतील। पण तुम्हाला हे तीळ अगदी छान बारीक झालेले हवे असतील तर हे शेंगदाणे आणि गूळ आपण जे टाकलेलं आहे याच्याबरोबरच आपल्याला तीळसुद्धा घालायचं आहे आणि हे सगळं एकत्र आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। तर इथे हे सगळं मिश्रण एकत्रित करून मी मिक्सरला फिरवून घेणार आहे, कारण तीळ छान बारीक झाली तरी चालू शकते। तर या तिळातील 1-2 चमचे तीळ मी शिल्लक ठेवलेले आहेत, कारण लाडूच्या मिश्रणामध्ये वरून जर हे तीळ टाकले की दिसायला छान दिसतात आणि दाताखाली आले की ते मस्तच लागतात। तर आता आपण हे मिक्सरला फिरवून घेणार आहोत। सुरुवातीला मिक्सर चालू बंद करायचं आहे, म्हणजे सगळं मिश्रण एकत्रित होईल आणि गूळ व्यवस्थित मिक्स होईल। आणि त्यानंतर मात्र मिक्सर एकसारखा फिरवायचा आहे, मध्ये मध्ये चमचाने मिश्रण छान मिक्स करत राहायचं आहे आणि मिक्सर एकसारखा फिरवून आपल्याला अगदी 1-1.5 ते 2 मिनिटं हे मिश्रण मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। तर मिश्रण तुम्ही हवं तर चेक करू शकता, तुम्हाला कितपत बारीक किंवा थोडंसं रवाळ किंवा अगदी जाडसर हवं आहे त्या पद्धतीचं मिश्रण तुमचं झालं की तुम्ही हे काढू शकता। तर हे मी मिक्सरला फिरवून घेते। तर इथे हे मी मिश्रण मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे। मिश्रण अगदी परफेक्ट असं तयार झालेलं आहे। तर अगदी खूपच बारीक झालेलं नाही आहे, छान असं हलकंसं रवाळ किंवा जाडसर सुद्धा लागत आहे आणि अगदी मऊसूद असं हे मिश्रण झालेलं आहे। तर तुम्ही जवळून बघितला तर तुमच्या लक्षात येईल तिळाची आणि शेंगदाण्याचे छान असे कण यामध्ये दिसत आहेत आणि या मिश्रणाची अशा पद्धतीने लाडू बनवून जर तुम्ही बघितला तर अगदी सहज असा याचा लाडू बनत आहे। तर हे मिश्रण आपलं अगदी परफेक्ट असं तयार झालेलं आहे। तर हे मिश्रण बनवण्यासाठी अगदी आपण साधा गूळ वापरलेला आहे आणि 1 थेंब सुद्धा तूप वापरलेला नाही आहे, तरी सुद्धा आपलं मिश्रण अगदी परफेक्ट असं तयार झालेलं आहे। तर या मिश्रणाचे अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने लाडू बनवता येतात आणि कुणीही अगदी सहज सोप्या पद्धतीने याचे लाडू बनवू शकतो। तर अतिशय सुंदर असं हे लाडूचं मिश्रण आपलं तयार झालेलं आहे। तर हे मिश्रण आता मी एखाद्या ताटामध्ये काढून घेते। तर संपूर्ण मिश्रण मी एका या ताटामध्ये काढून घेत आहे आणि इथे हे आपलं मिश्रण बघू शकता अगदी छान तयार झालेलं आहे। तर थोडंसं मोकळं करून घेते हे मिश्रण मी आणि अगदी मऊसूद आणि अगदी रवाळ दाणेदार असं हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे। तर लाडू बनवण्यासाठी अगदी परफेक्ट हे मिश्रण तयार झालेलं आहे। तर आता याच्यामध्ये 2 चमचे जे तीळ मी ठेवले होते ते ह्यामध्ये घालून घेते। तर हे तीळ घालणं ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं तर घाला, नाही घातला तरी चालेल, संपूर्ण एकत्रित बारीक करून घेतला तरी चालेल। पण हे तीळ असे वरून घातल्यामुळे लाडू दिसायला छान दिसतात आणि हे दाताखाली आले की अगदी मस्त असे हे लागतात। तर हे व्यवस्थित असं मी मिक्स करून घेते। तर तुम्हाला याच्यामध्ये जर वेलची पावडर किंवा जायफळ पावडर घालायची असेल तर ती घालू शकता किंवा तुम्ही जायफळ खिसून यामध्ये घातला तरीही चालू शकतं। तर आता हे व्यवस्थितच मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता याचे लाडू आपण बनवूया। तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही लहान मोठे लाडू कसेही बनवू शकता। लाडू अगदी सहज सोप्या पद्धतीने बनत आहे, तुम्ही बघू शकताय। तर अगदी कमी कष्टामध्ये, कमी त्रासामध्ये आणि अगदी झटपट होणारे हे अगदी मऊसूद तोंडात विरघळणारे लाडू आपले बनून तयार आहेत। पाहू शकता तुम्ही अगदी परफेक्ट असे हे लाडू आपले बनून तयार झालेले आहेत। तर इथे आपण फक्त 3 गोष्टी या लाडू बनवण्यासाठी वापरलेल्या आहेत आणि तुपाचा 1 थेंब सुद्धा न वापरता अगदी मऊसूद असे हे परफेक्ट लाडू आपले बनून तयार होत आहेत। पहिल्यांदा जरी तुम्ही हे लाडू बनवला तर तुमचे लाडू अजिबात चुकणार नाहीत किंवा बिघडणार नाहीत। तर अशा पद्धतीने तुम्ही लाडू हे बनवून बघा, अगदी मऊसूद तोंडात विरघळणारे मस्त असे हे लाडू झटपट बनून तयार होतात। तर गूळ वितळवायची गरज नाही आहे किंवा कुठल्याही प्रकारचा पाक बनवायची गरज नाही आहे आणि अजिबात हाताला चटके न देता अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने हे लाडू बनवून तयार होत आहेत। तर याच पद्धतीने आपल्याला राहिलेले सगळे लाडू बनवून घ्यायचे आहेत। तर हे लाडू बनवताना साहित्याचं जे प्रमाण आहे ते अचूक असेल तर तुमचं हे लाडूचं मिश्रण अगदी परफेक्ट होईल आणि यापासून लाडू अगदी तुम्ही सहज सोप्या पद्धतीने बनवू शकाल। मिश्रण अगदी छान झालं की लाडू अगदी परफेक्ट होतात। तर इथे मी सगळे लाडू अशाच पद्धतीने बनवून घेतलेले आहेत, अगदी परफेक्ट आणि मस्त असे लाडू तयार झालेले आहेत। तर या पद्धतीने तुम्ही सुद्धा अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने हे लाडू तुम्ही बनवून बघा, अगदी मस्त 2-3 महिने राहतात, अगदी कमी साहित्यामध्ये बनतात आणि 1 थेंब सुद्धा तूप आपल्याला वापरायची गरज नाही आणि गूळ आपल्याला अगदी घरचा साधाच वापरायचा आहे आणि अशा पद्धतीने हाताला चटके न देता सहज सोप्या पद्धतीने अजिबात न बिघडणारे, गूळ न वितळवता, गुळाचा पाक न करता असे हे सहज सोपे लाडू बनवून तयार होतात।
मऊसूत तोंडात विरघळणारे आणि अतिशय झटपट बनणारे हे लाडू तुम्ही जरूर करून पहा। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन जरूर दाबा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद।